माध्यमातून सुलभीकरणाची प्रक्रिया याच्यात होईल याच्यात काही शंका नाही। पण अध्यक्ष महोदय, सरकारने शेतकऱ्यांकडे बघून हे बिल आणलेलं आहे का उद्योगांच्या सुलभीकरणासाठी हे बिल आणलेलं आहे, हे सन्माननीय मंत्री महोदयांनी काही स्पष्ट केलेलं नाही। साधारणपणे उद्देश आणि कारणांचं निवेदन जर आपण सगळ्यांनी वाचलं तर अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये आता मेक इन इंडियामुळे नवे नवे प्रकल्प येणार आहेत। तसेच यापूर्वी सरकारने अनेक उद्योगांना जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या उद्योगांना देखील त्यांचा उद्देश बदलण्याची इच्छा असेल तर अध्यक्ष महोदय, याद्वारे त्याला मोकळीक मिळणार आहे। गेल्या 20, 25, 30 वर्षाचा मुंबईचा इतिहास जर पाहिला आपण तर या मुंबईमध्ये अनेक उद्योग असे आहेत की ज्या उद्योगांनी आपल्या जमिनी इथल्या डेव्हलप केल्या, इमारती, रेसिडेन्शियल एरिया आणि कमर्शियल एरियामध्ये, आणि त्या उद्योगांना बाहेर जाण्याच्या परवानग्या देखील परस्पर मिळत गेल्या। मला माननीय मंत्री महोदयांच्याकडून त्यांच्या उत्तराच्या भाषणात जर त्यांनी, कदाचित माझी चूक असेल, पण मला थोडी शंका आहे की एखाद्या उद्योगाला आपण सरकारने जमीन दिली असेल आणि ते भोगटदार 2 सदरी असतील किंवा त्यांना ती जमीन वेगळ्या पद्धतीनं काही काळासाठी मिळाली असेल, 30 वर्षाच्या कालासाठी, तर अशा उद्योगांनी आपल्या जमिनीचा उद्देश, ज्या उद्देशाने त्यांना मिळाली आहे ते उद्देश बदलण्याची संधी या बिलातून मिळाली तर मग ज्या जमिनी अधिक किमती झालेल्या आहेत त्या जमिनीवर विकासकांचे चेहरे दिसायला लागतील आणि तिथला उद्योग बाहेर जाईल। अध्यक्ष महोदय, या शहरातल्या बॉम्बे डाईंग सारखी मला वाटतं कंपनी किंवा आणखीन 1-2 कंपन्या आहेत, माझ्याकडे आता मी नक्की नाव माझ्या लक्षात नाही, की ज्या कंपन्यांनी ग्रेटर मुंबई किंवा मुंबईतली आपली जमीन विकली, मला वाटतं L&T कंपनी, आणि L&Tने आपले सगळे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी गुजरातमध्ये शिफ्ट केल्या, आपल्या पलीकडं वसई विरारच्या पलीकडं गुजरात राज्यात वापीला। अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा होतो की आपल्या राज्यात हाताला काम देण्यासाठी काय बापट साहेब, आपण ताईंना जे बसून बोललात ते मला ऐकू आलं। अध्यक्ष महोदय, संसदीय कार्यमंत्र्यांनी बसून कॉमेंट करणं हे असंसदीय आहे, हे आपण त्यांना ताबडतोब कळवावं। होतं मी त्यांना म्हटलं थांबा, आपण बरोबर जाऊ। आता याच्यात काय गैर असेल तर मला माहित नाही, याच्यात कुठेही सभागृह डिस्टर्ब झालं नाही, पण आता हे बिल अधिकाधिक लांबून डिस्टर्ब करण्याचा त्यांचा हेतू नसेल असं मला वाटतं, म्हणून आपण बिलावर बोलायला सुरुवात। मला असं ऐकू आलं की हा बाबा कधी बसेल त्यानंतर पुण्याला तुम्ही जावा। बघा, ताई नाही म्हणत नाहीत, कराय ते अध्यक्ष महोदय, माझी या संदर्भात ही शंका आहे, मी बिल लांबवण्यासाठी उभा नाहीये, मला ही शंका आहे आणि ही शंका मला खात्री आहे की मी मगाशी थोड्या वेळापूर्वी सचिवांनी देखील मला याची माहिती दिली, त्यामध्ये उद्दिष्ट तसं दिसत नाही, पण ही शंका आहे की या मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये आता उद्योग शहराच्या जवळ आलेले आहेत किंवा मध्ये आलेले आहेत आणि ते उद्योग अध्यक्ष महोदय औरंगाबाद शहरामध्ये ह्या उद्योगांना दिलेल्या वेगवेगळ्या कारणानं ज्या जमिनी आहेत त्या याच्यात येणार नाहीत, याची काळजी शासन कसं घेईल, हा एक माझा यामधला शंकेचा मुद्दा आहे। मला खात्री आहे माननीय मंत्री महोदय त्याचं स्पष्टीकरण देतील। अध्यक्ष महोदय, हे करत असताना आपण या ठिकाणी एक समिती नेमणार आहे आणि सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती नंतर रूल करणार आहे
माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती की या संदर्भातला कोणताही निर्णय कोणत्याही एका जमिनीचा घेण्याच्या आधी सचिवांच्या समितीने जे रूल केलेले असतील ते किमान या बिलावर जे बोलतील त्यांना मेल करावेत, म्हणजे आम्हाला कळेल की नक्की रूल्स काय आहेत आणि काय झालेले आहेत. पारदर्शीपणाचा त्याचा उद्देश त्यातनं पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि तिसरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझा मुद्दा आहे आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय, सचिवांनी जी समिती सचिवांची गठीत होणार आहे ते पहिल्यांदा रूल करतील. वारंवार त्याच्यात नंतर मंत्री महोदय खडसे साहेब तर तसं करणार नाहीत, पण शेवटी लोक येत असतात, बदलत असतात, तुम्ही दिलेत. त्यामुळे सचिवांनी जी समिती केलेली आहे त्या सचिवांची समिती ठरवणार कोणत्या कॅटेगरीच्या जमिनी आता मोकळ्या सोडायच्या, कोणत्या कॅटेगरीच्या जमिनी ह्या भोगवटदार 2 पासून 1 मध्ये घेण्यासाठी संमती द्यायची. आज त्यांनी जे निर्णय मगाशी परवा देखील त्यांनी खाजगीत मला खडसे साहेबांनी थोडीशी माहिती दिली, आज सचिवांनी देखील माहिती त्यांच्याकडून मी घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तर उद्दिष्ट चांगला दिसतंय, पण या उद्देशाने गिरीश बापट साहेब कोणत्याही प्रकारे उद्योजकांना, धनिकांना आणि या राज्यातल्या नव्यानं गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्यांच्या ताब्यात आपल्या राज्याच्या सरकारच्या जमिनी जाऊ नयेत. ही आपल्या सरकारच्या मालकीच्या जमिनी आपण वेगवेगळ्या कारणानं जनतेला ज्या दिलेल्या आहेत त्या दिलेल्या जनतेच्या जमिनी सहजगत्या आपण त्यांच्या नावावर काही प्रीमियम घेऊन करणार आहोत आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ताब्यातल्या जमिनीची संख्या किंवा एरिया आपण कमी करण्याचा धाडसी निर्णय घेतोय. एका बाजूला लोकहिताचा आपला भूमिका आपण मांडतोय, पण त्यातनं राज्याचं कुठेही अहित होणार नाही याची काळजी मंत्री महोदय या बिलातून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. हर्षवर्धन. अध्यक्ष महोदय